जर माझ्या जीवनात आली असती ना बघा माझं जीवन एकदम कसं प्रफुल्लित झालं असतं ते झालं ना. आणि हा ना कधीच वेसनाची झाला नसता. पण शिवानी अगं तू माझ्या जीवनात आलीस अगं आणि माझं जीवन आणि मला जगण्याच्या आयुष्यात माझं बदलून टाकलं ग तू. आता एकदम कसं प्रफुल्लित वाटतंय बघ. इसी का तो नाम कहते हैं जिंदगी मिस्टर राकेश. अरे तो कुठं तुझा 4 भिंतीचा मोडका तोडका घर आणि हा माझा म्हणजे शिवानी आग लावेच्या आलिशान बंगला. या आलिशान बंगल्यात तू आणि मी मस्त जीवन जगायचं आणि याच बंगल्यात जीवन जगत जायचं. पण खरं सांगू राकेश अरे मी तुझ्याही नावरी होते खरंच. माझं ना जीवनही होती. मला असं वाटत होतं की माझा राकेश केव्हा येते कधी आणि मी राकेश सोबत कधी प्रणयाचे रंग उधळते. असं झालं. मी काय म्हणते राकेश होऊन जाऊ दे ना आपल्या मिलनाचे संबंध. त्यात तू आणि मी बेधुंद होऊन जा. आणि मी म्हणते त्या अवकाशामध्ये घेऊन चल ना मला. मी बेधुंद होऊन कसं सांगू तुला बघ ऐक हा. बेधुंद प्रीत माझी कशी सांगू तुला तू रे भोळा सजना माझा मी तुझी रे प्रिया. भोळा सजना माझा मी तुझी रे प्रिया. बेधुंद प्रीत माझी कशी सांगू तुला. बेधुंद प्रीत माझी सांगू तुला. तुझी रे प्रिया. भोळा सजना माझा मी तुझी रे प्रिया.
दिलाय. हो हो बरं. ए वेळाबाई, काय तुला तर या कवितेच्या रांगेत बसून त्या स्वतःला का पूर्ण देशपांडे समजतो की काय? हा? हा. खरं मी तुझा आहे आणि तुझाच राहणार. खरंच ना? हे बघ मला कधी सोडून जाणार नाहीस ना तू. वेळी आहेस का? मी तुला सांगितलं वेळी आहेस का? हा? हो बरोबर. काय? मला काम आहे आणि मी थोडं खेळ पडतो आणि जर काही काम पडलं तर मला कॉल कर. बाय. बरोबर पण नक्की हा कॉल करा. हो हो करते. Love you too. ठीक आहे बरं. जर मी कॉल नाही केला तर तू परत येशील नाही का? नाही मग कॉल करायचं. बरं बाय बाय. राकेश तावडे माय फूट फसलास रे. या शिवानी आग लावायच्या जाळ्यात फसलास. असा म्हणतोय मला फोन करशील ना? अरे जर फोन नाही केला तरी तुला यावंच लागेल. असं सहजासहजी तुला सोडणार नाही. कारण मी माझ्या अपमानाचा बदला तुझ्याकडून नाही घेणार. आणि बघ तुझ्या सुखी संसाराला कशी आग लावते ते. आणि तुझ्या घरच्यांना कसा भीक मागायला नाही लावलं तर मी नाव सांगणार नाही शिवानी देशपांडे. असं ते शिवानी आग लावे म्हणतात मला. कसं आहे ना राकेश, तुझ्याशी प्रेमाचे चाळे करता करता ना माझा जीव मातीमोल झालाय. पण नाही, तुला असं सहजासहजी सोडणार नाही. शिवानी म्हणतात अरे तुझ्या बापाला, तुझ्या बायकोला, तुझ्या बहिणीला आणि तुला सुद्धा. काय अरे शिवानी जे बोलते ना ते केल्याशिवाय राहत नाही. आग लावे. अरे वा, या याची रौनक तर अगदी. होय का नाही? कारण या बंगल्यात नवीन मालक आले. नवनवीन संसार सुरू झालाय. नाव वर वधू दाम्पत्यांचं मनोमिलन झालं आणि साले सगळे या नाग्याला विसरून गेले. अरे हा नागेश कधीच कुणाला विसरत नाही. मी शिवानी आग लावे. अगं या नागेशच्या भरोश्यावर हा नवीन संसार थाटलंच ना. पण बघ
त्याला कसं गुलाबाच्या फुलाप्रमाणे पुस करून टाकतोय आणि तुझ्या या बंगल्याचा मारधानी कसा बनतोय ना हे तुला सुद्धा कळू देणार नाही. कारण नागेश वाकडे म्हणतात मला, नागेश वाकडे. ज्याप्रमाणे स्वप्नाने गंगारामला राकेशच्या हाताने घराबाहेर काढायला लावलं, अगदी तसंच शिवानी तुझ्या हाताने त्या राकेशला घराबाहेर जर नाही काढलं ना तर नाव सांगणार नाही नागेश दशरथ वाकडे म्हणून. कारण साला आपली स्टाईलच वाकडी. जो घेतोय आपली अशी पंगा त्याला करतोय आपण चौकात नंगा. शिवानी, अरे शिवानी, सकाळ झाली का साला सकाळ झाली का आवाज मारत राहा. साला पाय पाय कर हे मागायला तुम्ही का किकरू खाऊ मग यायला देत राहू दिवसभर रातभर. साला रात्री पाहत होतो गंजात काहीच नाही भेटते. साला सप्पा कुत्र्या बिला खाऊन टाकते. पण हे माझी मालकी खाते पण खाते साला मुलीच नाही ठेवले. गंजा पाहतो भाऊ खाली फक्त ते पोती लावली राहते. घासू घासू साला न काय झिजून गेलं पण गंजे झिजला. का सांगू भाऊ कर्माचे कोट आवाज मारला गेला पोटी बे. बरा पोटी गेला बे. अगं पोटी गेला ग. शंकर्या साल्या मला भिकारी समजतोस काय रे? तुला मी काय भिकारी वाटलो काय रे? आवाज मारल्या का मला वाटलं भिकारी असं. तुम्हाला भिकारी मुलींकाची मी माझी हिंमत आहे का? अरे माझी अवकात तरी आहे का? मी का नोकर माणूस मालकीना ज्याची झुकून ती झुकतो. भिकारी कोणाला म्हटलं सांगतो तुम्हाला कोण भिकारी म्हणाल की? अरे तुम्ही भिकारी तुम्हाला भिकारी कोण म्हणाल की? तुम्ही भिकारी नाही रे बाबा असं कधीच नाही म्हणून मी. तुम्ही शेटो का शेट म्हणजे नाका शेट. तुमच्या मिशाला ताव देऊ नका का हो? ए शंकर्या जास्त बडबड मला सांग शिवानी कुठे आहे? वरच्या गेली जी वरच्या मजल्यावर आहे. मग कशी गेली तर जा तिला सांग नागेश आलाय म्हणून. का सांगू का सांगू तिले? नागेश वाकडे आलाय म्हणून. हा बोलू का? हा नागेश शेठ म्हणजेच नागेश वाकडे. माझ्या बा
आपण शेट नाही रे बाबा. करताय का तुला काय बोलतोस आणि पुन्हा समोर बोलतोस ते जा आणि शिवानीला सांग म्हणून. शिवानी कोण? तुला सांगावं लागेल शिवानी कोण. मला काय माहिती शिवानी? ये मी तुला सांगतो शिवानी. तुम्ही मारता ना? आठवलं का शिवानी कोण आहे ते? हक्का आवडला रे भाऊ. आता आठवला. तुम्ही अच्छा म्हणजे साला लातों के भूत बातों से नहीं मानते हा? जा आणि शिवानीला सांग नागेश आलाय म्हणून. आपलं कसं आहे सगळं नशा टाईटात एक ढिला. मेंटल नसायचे मेंटल आलो तुझ्या शिवानीच्या घरी काम केलं होतो का? मी बालवाडीत खेळलो अरे साल्या नौकर आहेस नौकराप्रमाणेच राहायचं जास्त मिजाज मारायची नाही. जा आणि शिवानीला सांग नागेश वाकडे आलाय म्हणून. शिवानी कुठं राहते ती? म्हणजे नौकर तू मी. मग जा. काय इथं काय करून राहिला तू? हा आतमध्ये काम कर. अगं खूप वेळ चालला पण हा साला शंकर काय केलं का? अरे खूप डोकं तापवलंय त्याने माझ्या. जाऊ दे सोड ते. तसं तू पुष्कळ दिवसानंतर आला का? अगं हो शिवानी तुझं लग्न झालं आणि तू मला विसरली. अरे नागेश तुला असं वाटते का? हा अरे मी तुला विसरे? अरे ते शक्यच नाही. नागेश अरे तो राकेश आहे ना तो आपल्या खेळाचा एक प्यादा आहे प्यादा. आणि त्या प्याद्याला कसं मारायचं फक्त या वजीरालाच माहित आहे. शिवानी तुझ्या नवरा आणि हो तुझ्या संपत्तीचा मालक. नवरा आणि माझा तो 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 भिकारी राकेश नाही नागेश नाही. अरे तो माझ्या घरात ठेवलेला एक
बड़ी हरामी निकली रे साला इस नागेश वाकरे से भी बड़ी हरामी है तू पण शिवानी मी काय म्हणतो या आनंदाच्या क्षणी एखादं सेलिब्रेशन का नाही नक्कीच होणार अरे आपल्या खेळाचा तर पहिला टप्पा आहे चांगल्या प्रकारे यशस्वी करा काय एक मिनिट शंकर ए शंकर बाहेर ये लवकर ये हे काय वाकरा दूध होतो मार जुत्या भरली पाय झोपता तिथे सप्प भरून गेले होते रेल्वे होते बरं शंकर बोला की. तू एक काम कर हा सांगा तुझी मेवणी आहे ना ती कमला तिला इथं नाच गाण्यासाठी घेऊन ये जा कोणत्या कमली माझ्या भावा. तिच्या बाप मोठा खराब आहे रे भाऊ जाईल आणि दोन तिच्या बाप ढेंग्या उधळेल मला तो महादी मोठा खराब आहे तुला बोलण्याची खूप सवय झाली आहे हो ना हा? अरे जे काम सांगलंय ते कर ना अरे हे घे तिला पण दे तू पण ठेव आणि हो याच्यापेक्षा आणखी जास्त मिळतील म्हणा आता तुम्ही म्हणता म्हणून जातो पण हिसाब चोखा रे भाऊ पण हे चादर धरून जाऊ त्याच्या घरी अरे तर आतमध्ये ठेव ना ठीक आहे ठेवतो माझलाय खूप डोक्यावर चढलाय अरे लवकर ये अरे नागेश तू काय म्हणत होता हा शिवानी अगं तुझी ही चतुर्बुद्धी आहे ना मला खूप आवडली आणि हो त्याबरोबर तू सुद्धा काय डाव साधून राकेशच्या संसाराची हाल हाल केलं अगं त्या राकेशच्या हाताने त्याच्या संपूर्ण परिवाराला अरे भीक मागत फिरत असतील मला माझ्या अपमानाचा बदला घ्यायचा होता आणि मला सपनाच्या आयुष्याची चिंगारी उडवायची होती ते मी उडवले पण आता संपूर्ण कुटुंबाला नेस्तनाबूत केल्याशिवाय नागेश वाकडे शांत बसणार नाही म्हणजे तू एकटी मध्ये जाणार मला घेऊन जाणार नाही यार प्यार का नशा हमें दिखाएगी ना तुम्हाला काय ह्या जगात भेटले होते बघा कोण्या वेळेत चाललं था म्हणतो का एका अरे शंकर्या दुसरं माझे आपल्या घर कुणाला होते माल दाखवतो मी का करू कोणी देते तुका कोणी का पण कोटी
पाहू ते तेवढं रूम आहे. हे शंकर्या, लय जीभ चुरचुर करायला लागली तुझी. मला सांग, एवढा उशीर का? अजी का सांगू, हे गेली त्या ठोडीवर धुना धुवाले तर गेली तिच्या बाबाच्या जे चोंग्या गेल्या त्या पाण्यामध्ये, त्या चोंग्यालाच पाहत राहिली. बापूला काय म्हणत नाही. त्या बापाच्या चोंग्याला बोललो. ही का म्हणतो शंकर्या, बोले हिसाब तो का पाहिजे. उद्या राहिली कोणत्या गाडी नको पाहिजे मला. बरं शंकर, घुंगरू विसरवलेस बैताळ भुलून. बापू तिकडे काय आला. हो मालक बोले ना धाडी आली कसं का माय आपला. शंकर, बोला की व्यवस्था कर जा. जो कोणी ठेवली आहे की? तू नाच गाण्याला सुरुवात कर. तुझं काम तुला माहित आहे ना. लई शौकीन दिसते ही बाई, जास्तीच माज झालाय. पैसा जेवढं सांगितलं तेवढं काम करायचं. माझी मालकी काय नको. अरे म्हणतो रे मालकीन मॅटर पैसाच पैसा. पैसाच तर मोजते तुझी मालकी. चालू कर काय ना. मग ऐका तर, हिऱ्याची अंगठी, हिऱ्याची अंगठी रुतून बसली, हिऱ्याची अंगठी रुतून बसली. सोडा की हे माझं बोट, अहो सोडा की हे माझं बोट. अहो शेजारी सारखाई आहे, अहो शेजारी हे बंद कर. थांब समोर. हे बंद कर. आणि हो, इथं काय चालू आहे? हा? काय म्हणजे हा नाच बंगला समजली की काय करू? नाही म्हणजे तुला समजत नाही का? हे सर्व काय करायचे नाही की आपल्या पण इथं नाही. मी काय म्हणतो राकेश साहेब, कसं आहे ना, आज खूप आनंदाचा क्षण. आपल्या बिअर बारला, आपल्या बिअर बारच्या प्रोजेक्टला शासनाने मंजुरी आणि हा सेलिब्रेशन म्हणजे मंजुरी मिळाली समजा. सेलिब्रेशन झालं पाहिजे. ए शंकर, मला तुमच्या काही पोचत नाही. कधी हो म्हणजे कधी Oh,
आणि आमचं घर पैसे करून दे. पैसे दे म्हणे आधी. पैसा पैसा अबे नाचलं तर मी का करू ना तुला. नागेश चला निघायचं. चल निघा. नाही भारी दिसते तुझी मालकी. चल ये शंकर. सोडून दे तिला. रे शिवानी. रे शंकर. मारतो मी तिच्या. अरे पोलीस का बोलतोय? कुठे गेले? रे शिवानी. शिवा देते ना रे शिवानी. तुम्ही दोघे आतमध्ये काय करत होता? हा? रे शिवानी काय करत होता तुम्ही? काय करत होता? अरे प्रणयाचे रंग उधळत होते. अरे ओ राकेश, एकमेकांच्या बाहुपाश्यात स्वच्छंदाचे रंग. होय तू जे ऐकलंयस ते अगदी खरं. करावं लागते. काय वागलीस तू? काय वागलीस? काय कमी केलं होतं का मी आपल्या प्रेमामध्ये? चांगल्या शिवाजी अगं काय कमी केलं होतं मी? अशी वागलीस तू? अगं शिवानी हे बघ मी तुझ्यावर मनापासून प्रेम केलंय. प्रेम आणि तुझ्यावर. अरे तू केला असशील पण मी नाही. आणि मग तुझी हिंमत कशी झाली या शिवाजीला थांबवून मारायची? अरे तुझ्यासारखे कित्येक कुत्रे माझ्या मागे पळून फिरत असतात. तुला काय वाटलं हा की ही शिवाजी तुझ्यावर प्रेम करते? नाही राकेश नाही. हे कदापि शक्य नाही. अरे मी तर प्रेम करते या नागेशवर. मित्र आहे ना? जीवाभावाचा मित्र आहे ना? मित्र सांग ना. मग सांग मित्र. सांगतो ना. सांगतो. ऐक तुझी बायको सपना. तुला वाटलं तिच्या लग्नापूर्वी एका अनोळखी पुरुषासोबत तिचे अनैतिक संबंध होते आणि तू त्याची साधी चौकशीही केली नाहीस. पण राकेश आज मी तुला सांगतोय तू तो पुरुष दुसरा तिसरा कोणी नसून हा नागेश वाकडे आहे. ऐक ऐक तुला सांगतोय. अरे त्या तुझ्या बायकोची मुळीच चूक नव्हती रे. पण
कसा आहे ना राकेश, मी मात्र आपल्या वासनेच्या पोटी तिच्यासोबत प्रेमाचे अनैतिक संबंध जोडले आणि आपल्या वासनेची भूक भागवली. आणि हो राकेश, एवढंच नाही, या सर्व कारस्थानात तुझा तो मेवना राजेश देसाई साला स्वतःला पत्रकार समजतोय आणि तोच माझ्या साक्षीदार बनून माझे कारनामे मातीमोल करायला निघाला होता. पण राकेश, तुझ्या मैत्रीचा फायदा घेऊन आम्ही दोघांनी मिळून तुला तुझ्याच बायकोच्या विरोधात उभं केलं. हो, आणि हे अगदी खरं आहे राकेश, अगदी खरं. हे सर्व खोटं खोटं. अरे हो, हे सगळं खरं आहे. आज तुझा संसार उद्ध्वस्त तुझा केला. अग्निरात्र है जीवनाचं, अग्निरात्र जीवनाचं, चाल दर्या अग्निरात्र सपना, सपना, कुठं आहेस ग तू? कुठं आहे? का मला सोडून गेलीस गे सपना? हे सपना, ती बघ माझी सपना, माझी सपना, होय माझी सपना, होय
ए सबला सबला ए सबला